आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया महिलांना जमिनीवर गादी टाकत झोपवण्यात आलं होतं आणि या प्रकारामध्ये माध्यमात बातम्या आल्यानंतर आता आमदार संतोष बांगर यामध्ये तुम्ही या रुग्णालयाची भेट देण्यासाठी आले। तुमच्या मतदारसंघातलं हा रुग्णालय आहे। काय पहिली प्रतिक्रिया इथं पाहणी केलं? मी तुम्हाला सांगतो की आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये जे काही आपल्या माध्यमातून टीव्हीवरती बातम्या येत आहेत, पेपरला बातम्या येत आहेत, हे खरंच चुकीचं आहे। मला वाटते की इथलचे जे डॉक्टर आहेत, इथलचे आमचे जे CS आहेत, अतिशय कर्तव्यदक्ष आहेत। खूप चांगलं काम तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आपल्या दवाखान्यामध्ये होत असतं। या दवाखान्याची परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी आम्हाला नांदेड लागू नये, हिमायतनगर, हातगाव हा भाग लागू नये, या ठिकाणी तिकडचे पेशंट आमच्याकडे येतात आणि इथं ट्रीटमेंट घेऊन जातात। त्यामुळे कुठल्याही प्रकारचे आमचे जे मेडिकल अधिकारी असतील, आमचे जे CS असतील, इथलचा जो स्टाफ असेल, अतिशय चांगला स्टाफ आहे आणि रुग्णांना ज्या पद्धतीचं ट्रीटमेंट लागते त्या ठिकाणी ट्रीटमेंट देत असतात। सकाळची जी बातमी आपली आपण बघितली असेल तर त्या ठिकाणी दवाखान्याची कॅपॅसिटी 120चं ऑपरेशन आम्ही करून टाकलेत, पण आताचे जे कालचे 43 ऑपरेशन जे आहेत हे एक्स्ट्राचे ऑपरेशन आहेत। आम्ही स्वतः सतत तुम्हाला सांगतो की CSला मेडिकल अधिकाऱ्याला फोन करत असतो की साहेब रुग्णांचे फोन यायलेत, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन हे झालं पाहिजे। त्या माध्यमातून या ठिकाणी कॅम्प घेतला। आमच्याकडे बेडची संख्या म्हणजे बेड कमी आहेत, तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की स्वच्छ एकदम हॉल आमचा साफसुथरा केला, त्या ठिकाणी गाद्या टाकल्या आणि एका टाक्याचं ऑपरेशन सकाळी ऑपरेशन जर केलं तर 5 तासामध्ये त्या पेशंटला डिस्चार्ज भेटत असतो। त्या माध्यमातून हे काम केलेलं आहे। तुमचं जरी सांगणं योग्य असलं, इथं सेवा मिळते, सगळं बरोबर आहे, परंतु ऑपरेशन झाल्यानंतर महिलांना जमिनीवर गादी टाकून झोपवणं कितपत योग्य वाटते? काही कारवाई केली जाणार का? तुम्ही कसं बघताय? मला असं वाटते की याच्यात कुठल्याही प्रकारची कारवाईचं काम नाही, कारण की जे काम त्यांनी केलेलं आहे ते खरंच चांगलं काम आहे। बेड फक्त तिथं इशू फक्त एवढाच की पलंग नाही, पण ज्या तुम्ही जर बघितलं असेल जे पेशंट त्या गाद्यावरती झोपलेले होते ते अतिशय चांगल्या पद्धतीनं स्पीडनं त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की स्वच्छ करून घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांना त्या ऑपरेशन केल्याच्या नंतर लगेच सकाळचं ऑपरेशन, संध्याकाळी डिस्चार्ज असतो। पण कुणीतरी मला वाटते की म्हणजे आता आपण म्हणू नये, जर एखाद्या पत्रकाराला जर काही जर तुम्हाला सांगतो खोडगोळपणा करायचा असेल तर या माध्यमातून मला वाटते की इथलच्या आमच्या CSला का मेडिकल अधिकाऱ्याला त्या कोणीतरी जो पत्रकार आहे त्यांनी मला वाटते की काहीतरी मागणी केली, नाहीतर मग मी असं करतो। ते आमच्या मेडिकल अधिकाऱ्यांना सांगून दिलं तुम्हाला काय करायचं तर करा, मी काही चुकलेला नाही, तुम्हाला जे काही तुम्हाला सांगायचं असेल तर तुमच्या पद्धतीनं तुम्ही करा। त्या माध्यमातूनच मी या ठिकाणी भेट देण्यासाठी या ठिकाणी आलोय। तर या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल अतिशय स्वच्छ आहे, कुठल्याही प्रकारची लापरवाही माझ्या डॉक्टरची नाही। तर हे आहेत आमदार संतोष बांगर। डॉक्टरांची कुठली चूक नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी ABP माझाशी बोलताना दिली। माधव की ABP माझा बोल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।